देवा मंडळीची सेवा घडू देई देवा आणि कांचा हेवा आणि कांचा हेवा नको 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 हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा परी मी तुला आवडे हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा परी मी तुला आवडे हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा परी मी तुला आवडे माझ्यामुळे नीच सेवा विधान माझ्यामुळे दैन दुःखापमान माझ्यामुळे नीच सेवा विधान माझ्यामुळे दैन दुःखापमान प्राणावरी ये तुझा साकडे हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा परी मी तुला आवडे हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा परी मी तुला आवडे स्वीकारिले तू अशा पामराला तू तारिले या जरा प्रस्तराला स्वीकारिले तू अशा पामराला तू तारिले ह्या जरा प्रस्तराला सांभाळ आता प्रभो या पुढे हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा परी मी तुला आवडे हे मनमित्र मी पात्र नाही तुझ्या रे प्रेमा परी मी तुला आवडे परी मी तुला आवडे परी मी तुला आवडे परी मी तुला
मी तुला आवडे. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र 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 अशा महानप्रभू परमेश्वरा गौरव बापा, तुझे उपकार स्तुती करतो, तुझ्या नामाला धन्यवाद देतो आजच्या या दिवसाबद्दल. प्रिय परमेश्वरा, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये येऊन तुझी उपकार स्तुती करण्याची वेळ तू आम्हाला दिलीस. त्याचप्रमाणे परमेश्वरा, आम्ही तुझं वचन ऐकावं, तुझी इच्छा जाणून घ्यावी, त्यावर मनन चिंतन करावं आणि त्या वचनाद्वारे आम्ही फळ देणारा असावं, यासाठीची वेळ तू आम्हाला देऊ केलीस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. दयेनं कृपेनं ही वेळ तू आम्हासाठी आशीर्वादित कर. प्रिय परमेश्वरा, यावेळी माझ्या मनचे शब्द नाही तर तुझी इच्छा प्रभू आमच्यापर्यंत पोहोचू दे, अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य मार्गदर्शन आम्हाबरोबर असू दे, अशी प्रार्थना आणि विनंती करतो. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याच प्रेम गोडश नावात मागतो. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज पुन्हा एकदा त्याच्या सान्निध्यामध्ये येऊन त्याच्या वचनातून मनन आणि चिंतन करण्याची ही वेळ त्यानं तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. ऑक्टोबर महिना हा आणखी एका दृष्टीनं महत्त्वाचा आहे. आम्हाला माहिती आहे की मंडळीच्या कालखंडामध्ये सैतान हा वेगवेगळ्या माध्यमातून मंडळीला भ्रष्ट करावं, मंडळीचा नाश करावा, यासाठी प्रयत्न करत आलेला आम्ही पाहतो. मंडळीचा ज्यावेळेस आम्ही इतिहास तपासून पाहतो त्यावेळेससुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ख्रिस्ताची मंडळी भ्रष्ट कशा पद्धतीनं करावी, ख्रिस्ताच्या मंडळीला परमेश्वराच्या मार्गातून बाहेर कशा पद्धतीनं काढावं, यासाठी सैतान प्रयत्न करत आलेला आहे. आणि मग वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळे हत्यारं त्यांनी वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि असंच एक हत्यार ज्यावेळेस आम्ही मंडळीच्या इतिहासामध्ये बघतो आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणं सैतानानं परमेश्वराच्या वचनापेक्षा, परमेश्वराच्या इच्छेपेक्षा मनुष्याला उंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रथा आम्ही त्या ठिकाणी पाहतो की ज्या प्रथांच्याद्वारे मनुष्याचं शोषण केलं जातं. खऱ्या अर्थानं त्याला देवापर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी मनुष्याचा कशा पद्धतीनं फायदा करून घेतला जाईल, लोकांचं वर्चस्व कशा पद्धतीनं वाढेल, या दृष्टीनं प्रयत्न केले जातात. आणि मग बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारे त्याविषयी बंडाळी झालेली आम्ही पाहतो. आम्ही महाराष्ट्रांची सुद्धा परंपरा पाहिली तर हाच इतिहास आहे आणि प्रत्येक धर्मामध्ये हे सत्य आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती धर्माचा विचार करतो, ऑक्टोबर महिना मी यासाठी महत्त्वाचं म्हटलं कारण 31 ऑक्टोबर 1517 ही जी तारीख आहे ती ख्रिस्ती धर्मामध्ये एका क्रांतीची तारीख म्हणून ओळखली जाते, ज्याला आम्ही ख्रिश्चन रिफॉर्मेशन असं म्हणतो. 16व्या शतकामध्ये घडलेला ख्रिश्चन धर्मामधली क्रांती असं त्याला म्हटलं जातं. आणि मग ही ती क्रांती आहे ज्याद्वारे खऱ्या अर्थानं मनुष्याला पुन्हा एकदा देवापर्यंत जाण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या लोकांनी ख्रिस्ताच्या ऐवजी जे वेगवेगळे मध्यस्थ निर्माण केलेले होते की ज्यांच्याद्वारे देवापर्यंत जाणं हे गरजेचं बनवलं गेलं होतं, ते मध्यस्थ बाजूला करण्यात आले आणि खऱ्या अर्थानं ख्रिस्ती धर्म त्या कालखंडामध्ये स्वतंत्र झाला असं म्हटलं जातं. आणि मग याची परंपरा ज्यावेळेस आम्ही पाहतो रोमन कॅथलिक चर्चच्या परंपरेमध्ये या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीपासून जर आम्ही बघितलं मत्तेकृत शुभवर्तमान याचा 16वा अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि पेत्राचं काही संभाषण आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस पेत्राचा विश्वास पाहतो, 16वा अध्याय आणि 13 वचनापासून ज्यावेळेस आम्ही पुढं पाहतो की ज्यावेळेस येशू त्याला म्हणतो की पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणि मग त्यावेळेस त्या विश्वासाला उद्देशून प्रभू येशू ख्रिस्त आणखी काही गोष्टी सांगतो. तो म्हणतो की आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आणि मग अशा पद्धतीचा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याविषयी बऱ्याचदा आपण मनन आणि चिंतन केलेलं आहे. पवित्र वचनातून आपण पाहिलेलं आहे की प्रभू येशू या ठिकाणी पेत्र नावाच्या मनुष्यावर मंडळी रचण्याविषयी बोलत नाही, तर पेत्रानं जो विश्वास व्यक्त केला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी की तूच देवाचा पुत्र आहेस, जिवंत देवाचे पुत्र आहात, तू ख्रिस्त आहेस, याचा अर्थ तारणारा जो येणार होता तो तारणारा तू आहेस, या विश्वासावर मी आपली मंडळी रचीन, असं प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो. पण मंडळीचा ज्यावेळेस आम्ही इतिहास पाहतो, पहिल्या मंडळीपासून आम्ही पाहतो की पहिल्या मंडळीचा जो प्रमुख आहे तो पेत्र होता. जी कॅथलिक मंडळी स्थापन झाली पहिली मंडळी, त्याचा प्रमुख जो आहे तो पेत्र होता. कारण लोकांचा असा विश्वास होता की मंडळीची जबाबदारी जी आहे ते प्रभू येशू ख्रिस्तानं पेत्रावर दिलेली आहे आणि त्यामागे विशेष करून या शास्त्रभागाचा आधार घेतला जात होता. आणि त्यामुळं ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पेत्राला मंडळीच्या प्रमुखाचं स्थान प्राप्त झालेलं होतं. आणि ज्यावेळेस पेत्र या जगातून निरोप घेऊन गेला त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्या कोणाशी बोलायला नव्हता, त्यामुळं पेत्रानं जो आपला संपूर्ण कारभार आहे तो दुसऱ्या पोपच्या हातामध्ये सोपवला. आणि मग ही परंपरा कॅथलिक चर्चमध्ये पुढं चालत आलेली आम्हाला पाहायला मिळतो. पेत्राची निवड प्रभू येशू ख्रिस्तानं केली, मंडळीची रचना प्रभू येशू ख्रिस्तानं केली. त्या मंडळीसाठी त्याचा आपला उत्तराधिकारी म्हणून पेत्राला निवडला, पेत्रानं आपला उत्तराधिकारी पुढं निवडला आणि अशा पद्धतीनं ती परंपरा पुढं चालत आली. आणि मग या लोकांचा पूर्ण असा विश्वास होता किंवा त्यामध्ये असं भासवण्यात आलं की संपूर्ण जे अधिकार आहेत, मग आपल्या विश्वासाविषयीचे अधिकार असू देत, आम्ही जीवन कशा पद्धतीनं जगायचं याविषयीचे अधिकार असू देत, आमच्या तारणाविषयीचे अधिकार असू देत, देवाविषयी मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचे अधिकार असू देत, आणि हे सगळे अधिकार जणू काही पोपला दिलेले आहेत. ज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि जसं काही खरोखर पोपच्या हातामध्ये या स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिलेल्या आहेत, अशा पद्धतीनं नंतरच्या काळामध्ये हे जे पुढारी आहेत, धर्म पुढारी आहेत, ते वर्तणूक करू लागले. आणि मग तो इतिहास सुद्धा आम्हाला पाहायला मिळतो की जर तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं असेल, पापांची क्षमा व्हायची असेल, तर तुम्ही पोपकडून क्षमापत्र विकत घ्या. आणि अशा पद्धतीनं क्षमापत्रांची विक्री सुद्धा त्या ठिकाणी चालू झालेली आम्हाला पाहायला मिळतं. जो पोपचा अधिकार आहे तो वचनापेक्षा सुद्धा अधिक त्या ठिकाणी निर्माण झालेला आम्हाला पाहायला मिळतो. वचन सांगते की कोणत्याही गोष्टीमध्ये जर अंतिम सत्य काय असेल, अंतिम अधिकार कोणाचा असेल, तर ते पवित्र शास्त्राचं आहे. परंतु पोपनं तर पवित्र शास्त्राच्या बाहेर जाऊन सुद्धा काही प्रथा रूढी त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला संपूर्ण जगभरची चर्चेस मान्यता देत होते. कारण पोप हा डायरेक्ट देवाचा प्रतिनिधी आहे आणि त्याच्या अधिकाराला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, असा विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केलेला होता किंवा तो तसा ठसा त्यांनी लोकांच्या मध्ये निर्माण केलेला होता. आणि मग अशा पद्धतीने ही साखळी चालू होती असं आम्हाला पाहायला मिळतं. आणि यामुळं जो आमचा खरा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त तो बाजूला पडलेला पाहायला मिळतो. मंडळीच्या कारभारामध्ये जी कर्मकांड आहेत, ज्या रूढी परंपरा आहेत, जे पोप म्हणतो तो ज्या नवीन प्रथा निर्माण करेल, मग ती वचनाप्रमाणे नसली तरी चालेल, कारण असा विश्वास होता की पोपला तो अधिकार आहे. आणि मग या प्रथांचं स्थान मोठं झालेलं पाहायला मिळतं. आणि मग पुन्हा ती अर्पण जी प्रभू येशू ख्रिस्तानं मंदिरामध्ये उधळून लावलेले होते आणि या सगळ्या प्रथांना पुन्हा स्थान आलेलं पाहायला आम्हाला त्या ठिकाणी मिळतं. आणि खऱ्या अर्थानं खरा देव आणि मनुष्य यांच्यामध्ये पुन्हा एकदा आडभिंत सैतानानं या धर्मगुरूंच्या माध्यमातून निर्माण केलेले आहे. लोक यांच्याशिवाय देवापर्यंत जाऊ शकत नाहीत. देवाचं खरं वचन यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे. असं सांगितलं जातं की पवित्र शास्त्रसुद्धा लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध नाही. पवित्र शास्त्राच्या वचनाचा पोप जो अर्थ काढेल तोच अर्थ खरा आहे, इतर कोणीही त्याला आव्हान देऊ शकत नाही. एखाद्या वचनाचा अर्थ पोप म्हणाला की अशा पद्धतीने नाही, तर तेच अंतिम सत्य समजलं जात होतं. आणि मग आम्ही पाहतो की त्या काळामध्ये पुन्हा एकदा देवानं काही आपले लोक उभा केले की ज्यांनी या अशा पद्धतीच्या चुकीच्या प्रथांना आव्हान त्या ठिकाणी दिलं. या मनुष्याचा जो अधिकार मंडळीवर स्थापन झालेला होता त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. आणि मग ती जी संपूर्ण चळवळ आहे त्याला रिफॉर्मेशन मूवमेंट असं म्हटलं जातं. आणि विशेष करून 16व्या शतकामध्ये त्याला खऱ्या अर्थानं एक स्वरूप आलं. कारण त्या दिवशी 31 ऑक्टोबर 1917 हा दिवस आहे ज्यावेळेस देवाचे सेवक मार्टिन ल्युथर यांनी विटेनबर्ग चर्च जे महत्त्वाचा एक मंडळी होती त्या चर्चच्या दारावर जाऊन 95 विधानांची एक यादी अशी लावली की जी 95 विधानं पवित्र
धर्मशास्त्राच्या विरोधामध्ये होती असं म्हटलं जातं, किंवा ज्या गोष्टी देवाच्या वचनाच्या विरुद्ध होत होत्या त्याला दोष लावणारी विधानं त्यांनी त्या ठिकाणी लावली. आणि म्हणून त्यानंतर खऱ्या अर्थानं मंडळी या सगळ्या दास्यातून मुक्त झाली असं म्हटलं जातं. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं योगदान सांगितलं. मार्टिन ल्यूथर असतील, जॉन कॅल्विन असतील. आणि मग ही सगळी जी मुवमेंट होती ती काही सोपी नव्हती. संपूर्ण जगाचा अधिकार एका व्यक्तीकडे आलेला होता. आज सुद्धा ज्यावेळेस आम्ही कॅथलिक चर्च पाहतो त्या ठिकाणी इटलीमध्ये त्या ठिकाणी पोप जे सांगेल त्या पद्धतीनं संपूर्ण जगभर त्या गोष्टीला मान्यता दिली जाते. अनेक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा त्या ठिकाणी त्यांना प्राप्त आहे. देवापेक्षा अधिक त्या ठिकाणी अजून सुद्धा लोक त्यांचा अधिकार त्या ठिकाणी मान्य करतात. आणि त्यामुळे ज्यावेळेस हा अधिकार तुटतो असं लक्षात आलं त्यावेळेस देवानं जे लोक उभा केलेले होते त्या लोकांना छळाला सामोरं जावं लागलेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जॉन वायक्लिफ नावाचे 3 व्यक्ती या ठिकाणी महत्त्वाच्या सांगितले जातात. त्यामध्ये एक जॉन वायक्लिफ नावाचे आहेत, ते मोठे धर्मशास्त्रज्ञ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ते प्राध्यापक होते. त्यानंतर जॉन हस यांच्याविषयी सांगितलं जातं. आणि त्यानंतर विशेष करून मार्टिन ल्यूथर यांच्याद्वारे झालेलं काम आणि त्यांच्याबरोबर जे सहकार्य होते त्यांच्याबरोबर झालेलं काम हे महत्त्वाचं आहे. परंतु ज्या वेळेस या लोकांनी विरोध चालू केला, जॉन वायक्लिफ असतील, जॉन हस असतील, या लोकांना त्या ठिकाणी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि ज्यावेळेस या लोकांनी दबाव मान्य केला नाही त्यावेळेस या लोकांना धर्मद्रोही, पाखंडी असं ठरवून त्या ठिकाणी जिवंत जाळून मारण्यात आलं. जॉन हस यांच्याविषयी सांगितलं जातं की त्यांना जिवंत जाळून मारण्यात आलं. मार्टिन ल्यूथर यांच्याविषयी पण असं सांगितलं जातं की त्यांच्यावर पण मोठा दबाव निर्माण करण्यात आला. वायक्लिफ यांच्याविषयी सांगितलं जातं की त्यांना देखील मोठ्या छळाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं. आणि मग हे असंख्य लोक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं खरा विश्वास, शुद्ध वचन तुमच्या आणि माझ्यापर्यंत पोहोचावं यासाठी आपल्या जीवनाची आहुती केलेली आहे. सुरुवातीच्या मंडळीमध्ये आम्ही पाहतो की ख्रिस्ताचं वचन लोकांपर्यंत पोहोचावं, संदेश लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी शिष्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या प्राणांची आहुती दिली त्याच पद्धतीनं हे जे लोक आहेत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि मग खऱ्या अर्थानं मंडळी स्वतंत्र झाली असं म्हटलं जातं. आणि मग त्यानंतर प्रोटेस्टंट जे आम्ही म्हणतो, प्रेस्बिटेरियन चर्च जे आम्ही म्हणतो, त्या चर्चची स्थापना इथून झालेली आहे. प्रोटेस्टंट याच्या अर्थ बंडखोरी केलेले लोक, जे सैतानाने हे अधिकारी निर्माण केलेले होते त्यांच्या विरुद्ध बंडखोरी केलेले लोक. आणि मग तिथून खऱ्या अर्थानं प्रेस्बिटेरियन चर्चची स्थापना झाली. देवाचं जे वचन आहे ते तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आलं, त्यामध्ये सुद्धा भाग पडले. पण तो आजचा आपल्या संदेशाचा विषय नाही आहे. आणि हा खूप मोठा अभ्यास आहे. इव्हन ज्यावेळेस आम्ही MDUला जातो त्यासाठी एक स्वतंत्र विषय त्या ठिकाणी देण्यात आलेला. आणि मग हे समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही पाहतो, याचं मूळ ज्यावेळेस आम्ही पाहतो त्याचं मूळ एकच आलेलं आम्हाला दिसतं की अंतिम अधिकार कोणाचा. कोणतीही गोष्ट असतील, एखादी व्यक्ती कशा पद्धतीनं वाचवली जाऊ शकेल, एखाद्या व्यक्तीचं तारण कसं होईल, चर्च म्हणजे काय आहे, धार्मिक अधिकार कोणाकडे आहे, ख्रिश्चन जीवनाचं सारांश नेमका सार काय आहे, आणि या सगळ्यामध्ये अंतिम अधिकार कोणाचा हा त्या ठिकाणी वादाचा विषय झालेला. या ठिकाणी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते म्हणत आहेत की अंतिम अधिकार हा देवाचा आहे, अंतिम अधिकार हा देवाच्या वचनाचा आहे. त्यामध्ये कुठलाही मनुष्य सरभेसळ करू शकत नाही, कुणी मनुष्य त्याची तोडफोड करू शकत नाही, कुणी मनुष्य स्वतःच्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं त्याचा वेगळा अर्थ लावू शकत नाही. आणि मग यासाठी हा संपूर्ण लढा देण्यात आला. आणि मग त्या लढ्याचं यश असं झालं की त्या ठिकाणी 5 सिद्धांत निर्माण करण्यात आले की जे प्रेस्बिटेरियन विश्वासाचं मूळ असं समजलं जातं. अंतिम अधिकार 5 गोष्टींमध्ये कुणाचा असेल नेमका, हे 5 सिद्धांत त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले. आणि मग हे प्रेस्बिटेरियन चर्चचा विश्वासाचं मूळ समजलं जातं. आणि आज थोडक्या वेळामध्ये आपण त्या 5 सिद्धांताकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. नंतर केव्हा तर वेळ मिळेल त्यावेळेस निश्चितपणे आपण त्याचा जो इतिहास आहे, खूप मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला इतिहास, त्याविषयी आपण पाहणार आहोत. आणि मग हे जे 5 गोष्टी, 5 सिद्धांत ज्यावेळेस निश्चित करण्यात आले, 5 गोष्टींचा आढावा घेण्यात आला. आणि त्यामधला जो पहिला सिद्धांत या ठिकाणी मार्टिन ल्यूथर किंवा रिफॉर्मेशन चर्चचे जे प्रमुख होते त्यांनी मांडलेला आहे. तो सिद्धांत आहे. त्या सिद्धांताला असं म्हटलं जातं की सोला स्क्रिप्चुरे असं त्याचा उल्लेख करण्यात आला. याचा अर्थ स्क्रिप्चर अलोन, फक्त वचन. अंतिम अधिकार जो आहे तो वचनाचाच अधिकार आहे. वचनाशिवाय इतर कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या नाहीत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. ज्यावेळेस आम्ही तिमोथेचं 2 पत्र पाहतो,
तिमोथेचं दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 15वं वचन त्या ठिकाणी असं म्हटलंय की त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासून तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे, तुला ठाऊक आहे ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे. आणि मग देवाच्या वचनाविषयी लिहिलेलं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. पुढची ज्यावेळेस आम्ही वचनं वाचतो 16 आणि 17 वचन त्या ठिकाणी असं म्हटलं की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. याचा अर्थ की तुमच्या आणि मला सद्बोध करण्याविषयी असू दे किंवा आमचे दोष दाखवण्याविषयी असू दे किंवा आम्हाला नीतीचं शिक्षण देण्याविषयी असू दे, यासाठी जर उपयोगी गोष्ट कोणती असेल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तो ईश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे, असं पाऊल त्या ठिकाणी म्हणताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि पुढे तो म्हणतो की यासाठी की देवाचा भक्त पूर्ण व्हावा आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. याचा अर्थ जर विश्वासणाऱ्याला पूर्णता देणारी कोणती गोष्ट असेल, विश्वासणाऱ्याला पूर्ण करणारी, घडवणारी कोणती गोष्ट असेल, तर ते म्हणजे देवाचं वचन आहे. जसं मी मगाशी सांगितले, कॅथलिक चर्चमध्ये वचना इतकाच अधिकार पोपच्या शब्दाला होता. किंवा मी असं म्हटलं की वचनाच्या पलीकडे जाऊन सुद्धा पोप एखादी गोष्ट सांगू शकत होता की अशा पद्धतीने तुम्ही वागला तर तुम्हाला पापक्षमा आहे, अमुक गोष्ट तुम्ही केली, क्षमापत्र घेतली, अमुक कर्मकांड तुम्ही केली तरच तुम्ही स्वर्गामध्ये जाल. आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये कर्मकांडांना अधिक महत्त्व आलेलं होतं, लोकांचे खिसे भरणाऱ्या अर्पणांना अधिक महत्त्व आलेलं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान, प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन हे सगळं दुय्यम गणलं जात होतं. आणि अजून सुद्धा तीच परंपरा पुढे असलेली आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून ज्यावेळेस या लोकांना देवानं उभा केलं, त्यांनी पहिलं सत्य हेच मांडलं लोकांसमोर आणि मंडळीसमोर की कोणतीही गोष्ट असू दे, तुमच्या माझ्या विश्वासासंबंधी, तुमच्या माझ्या तारणासंबंधी, तुमच्या माझ्या नीतिमत्वासंबंधी त्याचा अंतिम अधिकार हा पवित्र शास्त्राला आहे. पवित्र शास्त्राच्या बाहेर जाऊन तुम्ही किंवा मी कुणी किंवा जगातला कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःचं कुठलंही मत मांडू शकत नाही. जर असं मत मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू तर कदाचित आम्ही देवाची आणि लोकांची फसवणूक करत आहोत. आणि म्हणून मंडळीमध्ये काय नेमकं पाहिजे, ख्रिस्ताची इच्छा नेमकी काय आहे, देव आम्हाला काय सांगतो, हे जर कशावर ठरवायचं असेल तर त्याला एकमेव मोजमाप आहे आणि ते म्हणजे देवाचं वचन. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की देव अशी कोणतीही गोष्ट आम्हाला प्रकट करत नाही किंवा सांगत नाही की जी देवाच्या वचनाच्या विरोधामध्ये असेल. आजकाल सुद्धा आम्ही पाहतो की अनेक लोक त्या ठिकाणी, विशेष करून कॅरिस्मॅटिक आम्ही मूवमेंट पाहतो, चळवळ पाहतो, त्या ठिकाणी अनुभवाला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. कुणीतरी उठतो स्वतःला प्रॉफिट म्हणवतो, कुणीतरी उठतो स्वतःला देवाचा संदेष्टा म्हणवतो आणि तो सांगतो की देवानं मला दृष्टांतामध्ये असं दाखवलं, देवानं मला स्वप्नामध्ये येऊन तुझ्याविषयी असं सांगितलं, देव माझ्याशी असं बोलला की तुम्ही अमक्या मार्गानं जावा. मला तुम्हाला सांगू दे प्रियानो, ज्या जोखडामध्ये आम्ही इतिहास काळामध्ये होतो, पुन्हा एकदा त्याच जोखडामध्ये सैतान आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. वचनाच्या वेगळं काहीतरी बाजूला ठेवू. आणि लोक असं म्हणतात की ते वचन आता ठेवा बाजूला, कारण वचन त्या काळापुरता देव बोलला, आज दररोज देव आमच्याशी नवीन नवीन बोलत आहे. मला तुम्हाला सांगू दे की देव अशी कोणतीही गोष्ट तुमच्याशी नवीन बोलणार नाही की जी पवित्र शास्त्रामध्ये नाही आहे. पवित्र शास्त्र हे पूर्ण आहे असं म्हटलं जातं. मनुष्याला पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्या वचनामध्ये आहे. आणि म्हणून त्यापेक्षा इतर जर कोणती गोष्ट तुम्हाला कोण सांगत असेल की जी हे वचनाच्या विरोधात आहे किंवा वचनामध्ये नाही आहे, समजून चाला की ते भोंदू लोक आहेत. सैतानाने इतिहासामध्ये पण असे लोक निर्माण केले ज्यांनी असंख्य वर्ष लोकांचा जाच केला, खऱ्या देवापासून त्यांना दूर ठेवलं. आणि आज सुद्धा असे लोक निर्माण करत आहे जे लोकांना विश्वासापासून भटकवण्याचं काम करत आहेत, दूर करण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनाविषयी किंवा देवाची शिकवण आम्हाला नेमकी काय आहे याविषयी अंतिम अधिकार कोणाचा असेल तर सोला स्क्रिप्चुरा. तो अधिकार केवळ वचनाचा आहे. आणि जे वचन काय आम्हाला सांगतं तेच सत्य आहे. ज्यावेळेस पाऊल मरण पावत होता, ज्यावेळेस तिमोथेचं जे पत्र आपण वाचलं, दुसरं पत्र याचा 4था अध्याय, त्याच्या पुढचा अध्याय मी पाहतो आणि 6वं वचन, त्या ठिकाणी पाऊल म्हणतो, कारण आत्ता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे. एक आध्यात्मिक बाप त्या ठिकाणी तिमोथेचा मरणाच्या बिछाण्यावर असताना तिमोथेला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहे.
आणि त्या गोष्टी सांगताना तो काय म्हणतो, पहिली 2 वचनं जर आपण बघितली तर तो म्हणतो की देवासमक्ष आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रकट होण्याला आणि त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो. पाऊल म्हणतो की या सगळ्यांची आठवण, प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण ठेवून मी तुला त्या ठिकाणी निक्षून सांगतो. आणि तो म्हणतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर, बोध कर, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वैराचाराने आपल्यासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. आणि मग लोकांना वचनापेक्षा जे कानाचे खास बागवणारे लोक आहेत अशा लोकांचं ऐकणं खूप चांगलं वाटतं, नाही का? आमच्या मंडळीमध्ये सुद्धा आम्ही अनुभव घेतो. कित्येक लोक मंडळी सोडून गेले कारण त्यांना वाटतं की आमच्या मंडळीमध्ये अशा गोष्टी कुठल्या सांगितल्याच नाहीत. ज्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये दिल्याच नाहीत त्या गोष्टी मंडळीमध्ये कशा काही सांगितल्या जातील. आणि जर अशा कोणी काही सांगत असेल, कानाची खास बागवणारे लोक ते तुम्हाला पतित करत आहेत. आणि म्हणून पाऊल त्या ठिकाणी आपल्या शिष्याला सांगतो की वचनाशिवाय आणि सुशिक्षणाशिवाय लोकांना इतर कुठलीही गोष्ट सांगू नको. आणि तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये जो अंतिम अधिकार आहे तो केवळ देवाच्या वचनाला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी रिफॉर्मेशनमध्ये जो सिद्धांत मांडण्यात आला की तुमच्या आणि माझ्या नीतिमत्वासाठी तारण जर मिळवायचं असेल तर कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. कारण त्या ठिकाणी आम्ही पाहतो की रोमन कॅथलिक चर्चची पार्श्वभूमी बघितली तर त्या ठिकाणी विश्वासाला जेवढं महत्त्व होतं त्यापेक्षा अधिक महत्त्व हे तुमच्या माझ्या कर्मकांडाला होतं. तुमचं आणि माझं, तुम्ही आणि मी किती पद्धतीची चांगली कृत्य करतो, तुम्ही आणि मी मंदिराला किती दान देतो, तुम्ही आणि मी मंदिराचे पुढारी जे आहेत त्यांची किती सेवा करतो, आणि मग ही सगळी कृत्य महत्त्वाची धरली जायची. जर तुम्ही हे करत नाही, तुम्ही कर्मकांड करत नाही, तुम्ही अर्पण करत नाही, तुम्ही जर चांगली कृत्य करत नाही, जणू काही एक प्रकारे हे नीतिमत्व विकत घेण्याचा प्रकार होता. तुम्ही अर्पणं देत नाही तर देवाचं नीतिमत्व तुम्हाला केव्हाच त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. आणि विश्वासाला त्या ठिकाणी दुय्यम स्थान झालेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाची इच्छा त्या ठिकाणी पाहतो आणि त्या इच्छेवर मांडलेला सिद्धांत त्या ठिकाणी आम्ही पाहतो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की सोला फिडे, याचा अर्थ फेथ अलोन, केवळ तुमचा आणि माझा विश्वासच त्या ठिकाणी तुमचं आणि माझं तारण करू शकतो. दुसरी कुठलीही गोष्ट तुमचं आणि माझं तारण करू शकत नाही. जर तारण विकत मिळत असतं, तारण जर कर्मकांड करून मिळत असतं, तारण जर शरीराला यातना देऊन मिळत असतं तर मग त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाला कोणताही अर्थ राहत नाही. मग लोक आपलं पाहिजे तसं जीवन जगायला मोकळे होतात, पाहिजे तसं जगा, पाहिजे तसं वागा, काही करा आणि जाऊन त्या ठिकाणी मग काहीतरी कर्मकांड करा, देणग्या द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही तारण विकत घ्या. बाकीचे लोक असेच करतात, नाही का? आणि त्यामुळं लोक जगाचे तारणापासून दूर, मुक्तीपासून दूर असलेले आम्हाला पाहायला मिळतात. ज्या मोक्षाच्या शोधामध्ये लोक भटकत आहेत, पैसा खर्च करायला तयार आहेत, यातना सहन करायला तयार आहेत, परंतु त्यांना मोक्ष मिळू शकत नाही. कारण मोक्षाविषयी आणि मुक्तीविषयी सांगितलं की मुक्ती पाहिजे असेल, देवाचं नीतिमत्व ज्याद्वारे तुम्हाला आणि मला मुक्तता मिळते, तारण मिळते, ते जर प्राप्त करायचं असेल तर ते केवळ तुमच्या आणि माझ्या विश्वासानं तुम्हाला आणि मला प्राप्त होऊ शकतं. आणि रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 28वे वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं, कारण नियमशास्त्रातील कर्मा वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण वाचतो. जर नियमशास्त्रामध्ये जी कर्म सांगितली त्यानं जर मनुष्य नीतिमान ठरत असता तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाला मग त्या ठिकाणी काय अर्थ राहत नाही. आणि मग त्या बलिदानावरच्या विश्वासाला आणि तोच आमचा तारणारा या विश्वासाला काय अर्थ राहत नाही. कारण नियमशास्त्र कुमकुवत पडलं आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं बलिदान त्या ठिकाणी द्यावं लागलेलं आहे. इफिसकरास पत्र त्या ठिकाणी आम्ही पाहतो 2रा अध्याय आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं 8वं आणि 9वं वचन जर आम्ही पाहिलं, वचन असं म्हणतं, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे, कोणी अड्डता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. पाऊल अतिशय स्पष्ट करतो. आणि 10वं वचन म्हणतं, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृत्य आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. आणि ही सत्कृत्य जी आहेत पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तो तुमच्या आणि माझ्या तारणाचा परिणाम आहे. ज्यावेळेस आम्ही तारण पावतो त्यावेळेस ऑटोमॅटिक ज्यावेळेस देवाचा आत्मा आमच्यामध्ये येतो, आम्ही देवाचा आत्मा आम्हाला सत्कृत्य करण्याकडे आकृष्ट करतो. जर देवाचा आत्माच आमच्यामध्ये नाही आहे, तारणच आमच्यामध्ये नाही, आमच्यामध्ये जर पापी स्वभावच आहे
तर मग त्या सत्कृत्य करण्यासाठी आवश्यक असणारं मन आमच्याजवळ नाही, देवाचा आत्मा आमच्याजवळ नाही, आणि असा मनुष्य केव्हाही देवाला आवडणारी कृत्य करू शकत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणतो केवळ कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे, तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. आणि म्हणून पाऊल म्हणतो की आमचं तारण झालं म्हणून आम्ही अढ्यता बाळगू नये, कारण आमच्या प्रयत्नानं आम्ही किंमत मोजून जर तारण प्राप्त झालं तर देवाचं बलिदान, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे बलिदान आहे ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते शून्य होऊन जातं. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की अशी कुठलीही गोष्ट नीतिमत्व हे विकत घेऊ शकत नाही, ते केवळ विश्वासानं प्राप्त होतं. की होय, देवानं आपला एकुलता एक पुत्र माझ्यासाठी पाठवला, माझ्या पापाची क्षमा मिळवण्यासाठी मी त्या ठिकाणी असहाय्य होतो, मला ते शक्य नव्हतं. जगातली कोणतीही किंमत मोजून मी माझं तारण मिळवू शकत नव्हतं. देवाचं कुठलंही अर्पण देवाला करून मी त्या ठिकाणी माझं तारण मिळवू शकत नव्हतं. केवळ एकच अर्पण त्या ठिकाणी मान्य होण्यासारखं होतं, आणि ते म्हणजे शुद्ध असणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण. आणि म्हणून आम्ही म्हणतो की देवानं आपला एकुलता एक पुत्र या पृथ्वी तलावर पाठवला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हा जो अभिवचन देण्यात आलेला आहे ते केवळ त्यांच्यासाठी आहे की जे केवळ त्या ठिकाणी विश्वास ठेवतात, इतर कोणालाही अभिवचन त्या ठिकाणी देण्यात आलेलं नाही. आणि म्हणून विश्वासाला दुय्यम स्थान देऊन जर कोणी देवाचं नीतिमत्व मिळवू पाहत असेल तर ते कोणालाही शक्य नाही. आणि पवित्र शास्त्रामध्ये वेळोवेळी पाऊल आपल्या शिकवणीमध्ये, विशेष करून पाऊलाच्या शिकवणीमध्ये याचे दाखले आम्हाला पाहायला मिळतात. ज्यावेळेस आम्ही प्रेषितांची कृत्ये याचं पुस्तक पाहतो आणि त्या ठिकाणी पाऊल आणि त्याच्या सहकाऱ्यांना तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे, आणि मग देवाचे दूत अद्भुत रीतीनं त्या ठिकाणी त्याची मुक्तता करतात, परंतु त्या ठिकाणाहून तो पळून गेलेला नाही आहे. परंतु आम्ही पाहतो की ज्यावेळेस रोमन त्या अधिकाऱ्याने बघितलं आणि त्याला वाटलं बंदिशाळाच्या नायकाला की हे लोक कदाचित पळून गेलेले असावेत का काय, आणि म्हणून तो स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस पाऊल त्याची समजूत घालत असलेली आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग 31वं वचन आणि मग 30वं वचन, आणि मग त्यावेळेस जो अधिकारी आहे तो त्या ठिकाणी पाऊलाला प्रश्न विचारत आहे की महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. आणि पाऊल त्या ठिकाणी उत्तर देतो की प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. ज्या ठिकाणी विश्वासाविषयी किंवा तारणाविषयी प्रश्न निर्माण झालेला आहे, आणि पवित्र शास्त्र एकच उत्तर त्या ठिकाणी आम्हाला देत असताना पाहायला मिळते की प्रभू येशूवर विश्वास ठेव. आणि म्हणून प्रियानो, आमच्या तारणासाठी किंवा आमच्या नीतिमत्वासाठी दुसरा कुठलाही मार्ग, कुठलाही मनुष्य कुठल्या वेगळ्या मार्गानं जाऊन तुम्हाला आणि मला तारण मिळवू देऊ शकत नाही. देवाच्या राज्यामध्ये तुमचा आणि माझा प्रवेश घडवून आणू शकत नाही. त्यासाठी केवळ एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याच्यावरचा विश्वास की होय, तो माझा तारणारा आहे. तिसरा जो सिद्धांत मांडण्यात आला तो सिद्धांत आहे तो सोलोस ख्रिस्टस. याचा अर्थ ख्रिस्त अलोन, फक्त ख्रिस्ताशिवाय दुसरं कोणीही त्या ठिकाणी नाही आहे. आणि याचं कारण आम्ही पाहतो की पुन्हा एकदा त्या ठिकाणी कॅथलिक चर्चच्या परंपरेकडे येतो, आणि जर त्या ठिकाणी स्वर्गामध्ये जायचं असेल तर मग त्या ठिकाणी अर्पण करा, कर्मकांड करा, त्या ठिकाणी धर्मगुरूंचा अधिकार, जसं मगाशी मी सांगितलं की पापक्षमांची पत्र घ्या. आणि त्या ठिकाणी सगळ्यात वाईट गोष्ट कॅथलिक चर्चमध्ये आम्हाला आणखी पाहायला मिळते, जी सैतानाने त्यावेळेस घुसडलेली होती. ख्रिस्ताशिवाय आणखी वेगवेगळे मध्यस्थ की ज्यांच्याद्वारे तुम्ही आणि मी स्वर्गाच्या राज्यापर्यंत जाऊ शकतो, असे मध्यस्थ कॅथलिक चर्चने निर्माण केलेले होते. कित्येक लोकांना संतांची उपाधी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती. एखाद्यानं चांगलं काम केलं त्याला संत म्हणून उपाधी द्या, त्याची नेमणूक मान्यता द्या. आणि मग हे लोक जाऊन त्या संताजवळ प्रार्थना करायची की अमुक अमुक संत, आम्हाला माहिती आहे तुम्ही देवाजवळ आहात, तर तुम्ही कृपा करून देवाजवळ आमच्यासाठी मध्यस्थी करा की आमची पापक्षमा व्हावी. त्या ठिकाणी मेरीची स्थापना अजून सुद्धा आम्ही पाहतो की हे देवाची माते, आमच्यासाठी तू देवाजवळ मध्यस्थी कर. आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचं जे बलिदान वधस्तंभावरचं आहे ते दुर्लक्षित करण्याचा सैतानानं प्रयत्न केला होता, ते शून्यवत करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि ही सगळ्यात वाईट जर गोष्ट कोणती होती तर चर्चनं ख्रिस्ताशिवाय अनेक मध्यस्थ असे निर्माण केलेले होते, आणि ते लोकांना शिकवत होते की ख्रिस्ताबरोबर या मध्यस्थांच्या मार्गाने जर तुम्ही प्रार्थना कराल, देवाकडं मागाल, तर तुमच्या मनाच्या ज्या आकांक्षा आहेत त्या पूर्ण होऊ शकतात, किंवा तुमचं तारण जे आहे ते होऊ शकतं.
रिफॉर्मेशन चळवळीमध्ये देवाच्या सेवकांनी सगळ्यात पहिल्यांदा जर घाला कशावर घातला तर या गोष्टीवर घातलेला आहे. ख्रिस्ताशिवाय दुसरा कुठलाही मध्यस्थ नाही, ख्रिस्ताशिवाय दुसरा कुठलाही याजक त्या ठिकाणी आमच्यासाठी देण्यात आलेला नाही आहे. इब्री लोकास पत्र याचा 10वा अध्याय आणि 11 ते 14 जर वचनं आपण बघितली त्या ठिकाणी परमेश्वर असं म्हणतो, प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करीत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करीत उभा असतो, परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तेव्हापासून आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत वाट पाहत आहे, कारण पवित्र होणाऱ्यांनी त्यांनी एकाच अर्पणाने सर्व कायचे पूर्ण केलेले आहे. केवळ एकच याजक, एकच अर्पण जे वधस्तंभावर एकदा देण्यात आलं आणि मग आता तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये देवाजवळ जाण्यासाठी, देवाजवळ याचना करण्यासाठी, मागणी करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही याजकाची आवश्यकता नाही आहे. अमुक व्यक्तीनं जर आमच्यासाठी प्रार्थना केली तरच देव प्रार्थना ऐकेल, नाही आहे. देवानं ती तटबंदी ऑलरेडी मोडून काढली. ख्रिस्तानं आपल्या बलिदानाने ती तटबंदी ऑलरेडी मोडून काढली आणि ही मोडून काढलेली तटबंदी आम्ही पुन्हा अशी काही लोक उभा करून पुन्हा बांधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत. आज सुद्धा कुणीतरी आमच्यासाठी मध्यस्थी करावी म्हणून आम्ही लोकांना खुश करत लांब लांबपर्यंत कोणापर्यंत जातो आणि आमच्यासाठी प्रार्थना करा, हीच परंपरा आहे जी पुढे सैतान आमच्याद्वारे पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठल्या जर संतांना आमच्यासाठी प्रार्थना करावी, मेरीनं आमच्यासाठी प्रार्थना करावी, कुठल्या जर पोपनं, धर्मगुरूंना आमच्यासाठी प्रार्थना करावी. धर्मगुरूंचं स्थान निश्चितपणे देवानं त्यांना तुमचा आणि माझा मेंढपाळ म्हणून दिलेला आहे, पण देवामध्ये आणि आमच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम देवानं एकालाच दिलं. तो अधिकार केवळ एकालाच आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही कुठली गोष्ट मागत नाही तोपर्यंत आम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून योहान कृष्णवर्तमानाचं 14वा अध्याय 6व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जे जीवनाचा शोध घेत आहेत त्यांना ख्रिस्ताशिवाय दुसरा कुणीही जीवन देऊ शकत नाही. जे देवाकडे जाण्याची अपेक्षा करत आहेत, देवाला संतुष्ट करण्याची अपेक्षा करत आहेत, सार्वकालिक जीवनाची अपेक्षा करत आहेत, त्यांच्यासाठी एकच मार्ग पवित्र शास्त्र देऊ करतं आणि तो मार्ग म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि जगामध्ये जर सत्य कुठलं असेल तर ते केवळ एकच सत्य आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरं कुठलंही नाही. सुरुवातीला जो आपण शास्त्रभाग पाहिला, कलसीकरास पत्र आणि मग याचा पहिला अध्याय, आणि त्या पत्रामध्ये सुद्धा आम्ही याच गोष्टी पाहतो, त्याच गोष्टी आम्ही पाहतो. आणि त्या ठिकाणी पुन्हा मला ती वचनं वाचायची नाही आहेत, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला हेच सांगितलेलं पाहायला मिळतं की सर्वात मोठा जो सर्वस्वी अधिकार कोणता असेल तर तो केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस आम्ही तिमोथेच्या पत्राकडे जातो, तिमोथेला पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि 5 ते 7 वचनं आम्ही पाहतो, त्या ठिकाणी पौल असं म्हणतो, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित पौल पुढे असं म्हणतो की मी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही. विश्वास व सत्य या संबंधी परराष्ट्रांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आलेला आहे. कशाची साक्ष देण्यासाठी? हीच साक्ष देण्यासाठी की तुमच्या आणि माझ्यासाठी केवळ येशू हा एकच मध्यस्थ आहे. देव आणि मानव यांच्यामध्ये केवळ एकच मध्यस्थ आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि आमच्या मुक्तीचं मोल जर कुणी दिलं असेल तर ते प्रभू येशू ख्रिस्तानं दिलं आणि याची केवळ याच गोष्टीची साक्ष आम्ही संपूर्ण जगाला द्यावी असं प्रभू येशू ख्रिस्त सांगतो. कुठल्या व्यक्तीची नाही, कुठल्या पंथाची नाही, कुठल्या कल्टची नाही, हे सगळं व्यर्थ आहे. केवळ एकाच पाऊल त्या ठिकाणी म्हणतो की मी सत्य बोलतो, खोटं बोलत नाही, मी एकच साक्ष देतो. तेच की तुमच्या आणि माझ्या पापक्षमेसाठी ख्रिस्तानं आपलं मोल दिलं, त्यानं आपलं रक्त सांडलं, त्यानं तुमच्या आणि माझ्या पापक्षमेसाठीची किंमत मोजली आणि म्हणून तुमच्या आणि माझ्यासाठी केवळ एकच मध्यस्थ आहे, प्रभू येशू ख्रिस्त. तुमचा आणि माझा तारणारा केवळ एकच आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जातो केवळ त्यालाच तारण प्राप्ती होईल असं देवाचं वचन सांगतं. चौथी गोष्ट त्या ठिकाणी, चौथा सिद्धांत त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो, सोला ग्रॅशिया असं त्याला म्हटलेलं आहे, ग्रेस सालोन. याचा अर्थ केवळ कृपेच्या द्वारे, कृपेशिवाय इतर कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी मोल नाही आहे. तुमचं आणि माझं जे तारण झालं
तुम्ही आणि मी जे पापामध्ये मरत असताना वचन आम्हाला सांगते की आम्ही मृतवत होतो, जणू काय मेलेल्यासारखं आम्ही होतो. देवाने येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यामध्ये जीवन ओतलं. आणि पवित्र शास्त्राचं पान आणि पान हे ओढून सांगते की हे कशाद्वारे झाले असेल तर केवळ देवाची कृपा, दुसरी कुठलीही गोष्ट याला कारणीभूत नाही. देव कुठला लालची अधिकारी नाही की तुम्ही आणि मी त्याला काहीतरी अर्पण द्यावं, काहीतरी मोह दाखवावा आणि तो म्हणेल की ठीक आहे तू मला हे दिलंच नाही का. आपण जगामध्ये बघतो एखादा गुन्हा आपल्या हातून घडतो, एखादी चूक आपल्या हातून घडते, एखादा कायदा आपण मोडतो आणि त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटतो आणि त्याला म्हणतो साहेब हे थोडं ठेवून घ्या आणि आमच्या हातून जी चूक झाली ती विसरून जाव. देव असा कुठलाही भ्रष्ट अधिकारी नाही आहे. वचन सांगते की तो आपल्या पवित्रतेशी केव्हाही कॉम्प्रोमाइज करत नाही आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी मोजलेली कुठलीही किंमत तुमचे आणि माझे पाप देवाच्या नजरेपासून दूर करू शकत नाही आहे. अशी कुठलीही किंमत तुम्हाला आणि मला देवाच्या क्रोधापासून दूर करू शकत नाही आहे. अशी करू शकत असती तर मग त्या ठिकाणी देवाची पवित्रताच राहत नाही. आणि देवाची पवित्रता नाही तर मग पवित्र असा प्रभू येशू ख्रिस्त त्याला येऊन त्या ठिकाणी बलिदान करण्याचं कारण सुद्धा कुठलं त्या ठिकाणी राहत नाही. आम्ही म्हणतो की देवाची कृपा केवळ आमच्यावर आहे की त्यानं तुम्हाला आणि मला तारणाची संधी दिली. तुमचा आणि माझा नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि तारण जे आहे ते केवळ कृपेच्या द्वारे, इतर कुठलीही गोष्ट त्याला कारणीभूत नाही आहे. इफिसकरास पत्र्याचा 2 अध्याय आणि 8 ते 10 वचन मगाशी जे आपण वाचली, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे. देव तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा करतो नाही का, इतर कुठलीही किंमत नाही. पाऊल हा तर देवाच्या मडीचा छळ करणारा होता, दमास्कसच्या वाटेवरनं चाललेला होता, कुठलीही चांगलं कामं केलं नव्हतं, कुठलंही मोल मोजलेलं नाही, परंतु देवानं त्याच्यावर कृपा केली. असंख्य साक्षी आम्ही पाहतो की पापाच्या वाटेनं चालणारे लोक, मरणाच्या वाटेनं चालणारे लोक, त्यांच्याजवळ चांगलं असं काहीही नाही, देवाला संतुष्ट करेल असं काही नाही, परंतु अद्भुत रीतीनं परमेश्वराने त्यांना तारण प्राप्त केले, त्यांना पाचारण केलं. या सगळ्यासाठीचं कारण आम्ही पाहतो की त्या ठिकाणी केवळ देवाची कृपाच आहे. दुसरी कुठलीही गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी तारण मिळवू शकत नाही. म्हणून तारणासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या असतील तर एक म्हणजे विश्वास आणि देवाची कृपा. ह्याशिवाय तिसरी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी देवाचं तारण तुमच्या आणि माझ्यासाठी मिळवू शकत नाही. आणि त्यामुळे या गोष्टी मडीनं लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि 5वा जो सिद्धांत सांगितलेला आहे आणि त्या सिद्धांताविषयी असं म्हटलं जातं की केवळ देवाला आणि केवळ देवालाच गौरव. सोली डिओ ग्रेशिया असं त्याला म्हटलं की केवळ देवाला गौरव. जर मानवाच्या जीवनामध्ये गौरव कोणाला असेल तर ते केवळ देवाला देण्याची गरज आहे. सैतानानं मंडळीच्या पुढाऱ्यांच्याद्वारे देवाचं हे गौरव हिसकावून घेऊन लोकांना मोठं करण्याचा प्रयत्न केला. आजसुद्धा तो प्रयत्न होत आहे. देवाच्या सेवक म्हणण्याच्या नावाखाली लोक देवाला आपल्या मागं टाकतात आणि स्वतःला त्या ठिकाणी मोठं करत आहेत. मोठमोठ्या जाहिराती, मोठमोठ्या गोष्टी, असे काही जणू ते स्वतःच देव आहेत. तीच गोष्ट त्या ठिकाणी चालू होती की जे गोष्ट मोडीत काढण्यासाठी असंख्य लोकांना आपला प्राण त्या ठिकाणी द्यावा लागला, आपल्या जीवाची किंमत मोजावी लागली. परंतु त्यांनी देवाच्या वचनाशी कॉम्प्रोमाइज करण्यासाठी नकार दिला. ल्युथर सारखे असतील त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. ते स्पष्टपणे म्हणतात की माझ्या पवित्र वचनाच्या कसोटीवर जी गोष्ट उतरत नाही आणि माझ्या बुद्धीला जी गोष्ट पटत नाही अशा कुठल्याही गोष्टीशी मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. जॉन हस सारखे लोक तेच म्हणतात आणि म्हणून त्यांना जाळून मारण्यात आलं. वायक्लिफ सारखे लोक हेच म्हणतात म्हणून त्यांना त्या ठिकाणी फाशी देण्यात आली. असंख्य लोकांनी आपल्या जीवनाची किंमत मोजलेली आहे यासाठी की तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत देवाचं निर्भेळ असं वचन त्या ठिकाणी पोहोचावं. योहान कृष्णवर्तमानाचा 17वा अध्याय आणि 1 ते 5 जर ही वचनं आपण बघितली, वचनं असं सांगतात, या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे माझ्या बापा, वेळ आली आहे पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्य मात्रावर त्याला अधिकार दिला आहे. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. तर आता हे माझ्या बापा, जग होण्यापूर्वी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्या योगे तो आपणाजवळ माझे गौरव कर. अंतिम जर गौरव कोणाचा असेल तर फक्त ख्रिस्ताचं आहे. अंतिम गौरव जर कोणाचा असेल तर ते फक्त देवाचा आहे.
कारण तुमचं आणि मला नवीन जीवन देणारा कुठलाही मनुष्य नाही, तो देव आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी बलिदान करणारा कुठला मनुष्य नाही, तर तो देव आहे. तुमची आणि माझी पापातून मुक्तता करणारा इतर कुणी अधिकारी नाही, तर तो केवळ देव आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये वेळेनं आपल्याला असंख्य वचनं आपल्याला पाहता येतील. पाऊल म्हणतो, देवाचे सेवक म्हणतात की देवा तू हे कर, कारण त्याद्वारे तुझे गौरव व्हावे. देवाचं गौरव करण्यासाठी मनुष्य जातीची निर्मितीच मुळात वचन आम्हाला सांगतं की देवाचं गौरव करण्यासाठी झालेलं आहे, इतर कुणाचंही गौरव नाही. आणि जर मंडळीमध्ये देवाचं गौरव जर कोणी स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून चाला की तो मंडळीचा विरोधक आणि देवाचा विरोधक आहे. सैतानानं मंडळीवर कब्जा मिळवला, वचनाचा अधिकार काढून घेतला, विश्वासाचं महत्त्व कमी केलं, कृपेचं महत्त्व कमी केलं, ख्रिस्ताचं महत्त्व कमी केलं आणि खुद्द देवाचं सुद्धा महत्त्व कमी केलं. विचार करा की ज्या मंडळीमध्ये ख्रिस्ताला स्थान नाही, ज्या मंडळीमध्ये देवाच्या अधिकाराला स्थान नाही, ज्या मंडळीमध्ये देवाच्या कृपेला स्थान नाही, ज्या मंडळीमध्ये देवावरच्या विश्वासाला स्थान नाही आहे आणि ज्या मंडळीमध्ये देवाच्या वचनाला स्थान नाही, अशा मंडळीच्या माध्यमातून देव स्वतःचं काम करून घेऊ शकेल का? आणि सैतानानं त्या काळामध्ये मंडळीमध्ये असंच केलं. या सगळ्यांचं स्थान बाजूला काढलं आणि लोकांना उंच केलं. पोप म्हणजे सर्वोच्च, संत अमुक संत, तमुक संत, अमुक महात्मा, तमुक महात्मा, देवाच्या वरचं स्थान त्यांना दिलं. आणि यामुळे लोकांना तारणापासून वंचित करण्याचा सैतानानं प्रयत्न केला. ज्या गोष्टीसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं बलिदान दिलेलं होतं ते बलिदान व्यर्थ ठरवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा ते तारण आमच्याकडे यावं, पुन्हा देवाचं वचन निर्भय स्वरूपात आमच्यापर्यंत यावं. वचन वाचण्यासाठी सुद्धा बंदी होती, ते वचन आम्हासाठी मोकळं व्हावं यासाठी असंख्य लोकांनी त्यासाठी आपल्या प्राणाची किंमत मोजली. आणि म्हणून देवाची कृपा आमच्यापर्यंत आली, देवाचं तारण आमच्यापर्यंत आलं, देवाचं वचन आम्हासाठी उपलब्ध आहे. हे सगळं असताना आमच्या जीवनामध्ये केवळ ख्रिस्ताचा आणि त्याच्या वचनाचाच अधिकार असण्याचा गरज आहे. ना आमच्याद्वारे गौरव कोणाचं व्हायचं पाहिजे, तर केवळ देवाचं गौरव आमच्याद्वारे होण्याची आवश्यकता आहे. आज ज्यावेळेस आम्ही शेवटच्या कालखंडामध्ये जगत आहोत, वचन आम्हाला हेच सांगते की पुन्हा एकदा सैतान ही सगळी व्यवस्था भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. वचनापेक्षा माझे दृष्टांत महत्त्वाचे. देवानं मला एका विशिष्ट कामासाठी नेम, देवानं मला प्रॉफिट, देवानं मला अमुक, देवानं मला तमुक नेमलं. लोक स्वतःकडे देवाचा गौरव करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही रिफॉर्मेशनची आठवण करत आहोत, 31 ऑक्टोबर 1517 तो महत्त्वाचा दिवस, मार्टिन ल्युथरनी तुमच्या आणि माझ्यासाठी देवाच्या वचनाचा मार्ग पुन्हा एकदा रिकामा केला. हे वचन पुन्हा एकदा सैतानाच्या कैयात जाऊ नये, तुमची आणि माझी बुद्धी पुन्हा एकदा सैतानाच्या कैयात जाऊ नये आणि मंडळीमध्ये ख्रिस्ताशिवाय देवापेक्षा इतर कोणीही मोठं होऊ नये, यासाठी तुम्ही आणि मी सावध राहण्याची आणि प्रार्थना करण्याची आवश्यकता आहे. प्रार्थना करूया. आ